ठीक आहे, चालेल. वेलकम मॅम. तुम्ही श्रीशयोग जॉईन केला. त्यानंतर वेट लॉस डाएट फॉलो केला. रेग्युलर योगा केला. काय कसा जर्नी होता तुमचा आतापर्यंतचा? पहिल्यांदा तुम्ही तुमचं स्वतःबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. नमस्ते सर, माझं नाव मनीषा सीताराम किरवले. मी IDBI बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर जॉब करते. मी सध्या इकडे जळगावला आहे. मला माझ्या एका मैत्रिणीकडनं शीर्ष योगाबद्दल माहिती झाली होती. तिचंही चांगलं बऱ्यापैकी वेट कमी झालं, त्यामुळे मी पण थोडी त्याच प्रयत्नात असते. त्यामुळे सरांचा नंबर घेतला म्हणजे तुमचा आणि योग जॉईन केलाय. सुरुवातीला थोडस योगा करताना त्रास झाला, पण 2-3 दिवसाच्या नंतर ती सवय झाली. बॉडी एकदम हलकी हलकी वाटायला लागली. खूप लाईट वाटत होतं आणि इवन मी घरात सर्वांना सांगत होते की मला खूप हलकं हलकं वाटतंय, तुम्ही पण करा म्हणून. सर्वांना ट्राय करून घेत होते. ओके. त्यांना म्हणजे त्यांना मला सांगायचं होतं की हे बघ, इतकं छान वाटतंय आतून मनातनं आणि आपली बॉडी पण फ्लेक्झिबल झालीये. ते सर्व अनुभवायला खूप छान वाटत होतं मला. नक्कीच नक्कीच. एवढं तुमचं अगोदर कधी वाटलं नाही जास्त. तुमचं किती दिवसात वजन किती कमी झालं, इंचेस किती लॉस झाले ते सांगा नक्कीच. तर माझं एका महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी झालंय. हम्म. माझं डाएटही चालू होतं, योगाही चालू होता आणि आणि इंचेस किती लॉस झाले? माझे 7 इंचेस जवळपास कमी झालेले आहेत. अच्छा. म्हणजे एका 7 इंचेस पर्यंत कमी झाले सर. अच्छा, म्हणजे एका महिन्यात तुमचे 8 kg वजन, 8 एकाच किलो महिन्यात. वजन कमी होऊन 7 इंचेस तुमचे कमी हम्म. झालेत. ठीक वजन आहे, कमी. व्हेरी गुड. वजन सात कमी इंचेस लॉस झालं. झाले. हम्म. हम्म. नंतर तुम्ही फेस फॅट हम्म. विषयी बोलला होतात. कसे फेस फॅट, तर काय सांगता येईल आता? सर, फेस फॅट मध्ये खूप जास्त ड्रास्टिक चेंज झालाय. अगोदर माझा चेहरा खूप स्वोलन होता, सुजल्यासारखा वाटायचा. तुम्हालाही कळत नव्हता की हा असा आहे म्हणून. जेव्हा मी 1 महिन्यानंतरचा माझा चेहरा पाहिला तेव्हा मला कळालं की मी अगोदर कशी होते आणि आता कशी झाले. तर आता अच्छा. एकदम उठून दिसतोय चेहरा. फेस फॅट नाहीये, एकदम गाल वगैरे सर्व बऱ्यापैकी छान झालं. ओके. ड्रास्टिक त्या चेंज दिसतोय फेस फॅट वरती. अच्छा. त्यानंतर सर्व्हायकलचा इश्यू तुम्ही सांगितला होता, की तुम्हाला बऱ्याचदा तुमचा हात की जो आहे डावा हात, तो मुंग्या येणं किंवा अवघडणं. तुम्ही नेहमी हात इथे टच हम्म. करायला सांगायचे, की नेहमी काम हम्म. करताना तो अवघडलेला असायचा. कसा हो. आहे सर्व्हायकलचा इश्यू तुमचा, कसा सॉल्व्ह झाला तो पण सांगा. हम्म. सर्वायकल मध्ये सर मी सारखा माझा हात जो आहे तो इथे माझ्या मानेला असायचा. सारखं मी थोडं प्रेस करायचे, थोडं चोळल्यासारखं. हातही हलवत असायचे सारखं. तो त्रास कंटिन्युअस होता. पण आता मी बरेच 8-10 दिवस झाले मला जाणवते की माझा हात तसा वळतच नाहीये की इथे कुठे त्रास आहे म्हणून आपला. तो बऱ्यापैकी इश्यू माझा सॉल्व्ह झालाय सर. एकाच महिन्यात फक्त. एकच महिन्यात, व्हेरी गुड. विदाउट ट्रॅक्शन ते पण. विदाउट फ्रॅक्शन. त्यानंतर तुम्ही स्वभावात काय फरक जाणवला तुम्हाला, आणि स्किन काय म्हणते? स्किन तर ग्लो करते सर बऱ्यापैकी, खूप छान विदाऊट एनी प्रोडक्ट युज करून. स्वभाव पण खूप शांत झालाय. झोपही लवकर लागते. अगोदर थोडी ऑफिसवरनं आल्यावर चिडचिड व्हायची, मुलांना हे का नाही केलं, होमवर्क का नाही केला, अजून काही. पण आता तसं नाही, एकदम शांत झालाय. त्यांचा अभ्यासही घेते मुलांचा शांतपणे आणि त्यांना समजूनही सांगते. चिडचिड होत नाही माझी. होत नाही. तुम्हाला मधून बऱ्या मधून जाग यायची, शांत झोप झालाय स्वभाव. व्यवस्थित, तुम्हाला झोप व्यवस्थित यायची नाही, किंवा तुम्ही झोपेविषयी कंप्लेंट केली होती अगोदर, की माझी झोप हम्म. तसं पाहिजे तशी होत नाही. आज कसं पाहतं, झोप कशी येते हो. तुम्हाला? कसं, त्याबद्दल काय फरक आहे? खूप सर, 10 वाजले की ऑटोमॅटिक जांभे येतात, डोळे लागायला लागतात. बाकीच्यांनाही झोपी घालते आणि मी पण झोपून जाते. अगोदर मोबाईलचं खूप म्हणजे अजून फॅड असतं आपल्याला. झोप किती आली तरी देखील थोडं तर स्क्रोल करावंच वाटतं आणि त्या थोड्या थोड्यामध्ये कधी 1 वाजतो 2 वाजतो हे कळत नाही. पण आता मोबाईल बाजूला राहतो आणि झोप लागून जाते. माझा डेटाही सेव्ह होतोय त्यामुळे. नक्की, निश्चित, व्हेरी गुड. त्यानंतर दोन अजून गोष्टी खूप इंटरेस्टिंग, म्हणजे तुम्ही इंटरेस्टिंगचा अर्थ की ही गोष्ट, नख कुरतडणे, ही तुम्ही मला सांगितली होती की ही गोष्ट तुमची अगदी 18 वर्षापासून होते, की जरा स्ट्रेस आला की ते आपोआप हात जायचं आणि नख हो. कुरतडण्याची. काय झालं त्याच्यामध्ये, अजून काय बदललंय? हम्म. सर, मला ना नेल पेंट लावायला आवडायचं, त्यामुळे माझं लक्ष माझं त्या इश्यूकडे गेलं.
की नेल पेंट लावताना माझे नख एकदम कुरतडलेले विचित्र असे घाणेरडे असायचे. पण आता मी 1च महिना झालाय मी ते नख माझं कधी दातांकडे गेलंच नाहीये. आणि मी स्वतःच विचार करते की अरे असं कसं होतंय, माझे नख इतके छान कसे दिसतायत. मी काल नेल कटर घेऊन नख कट केले, जे मी कधी युज नव्हती करत, मी दातानेच कुरतडायचे. तर ती सवयच माझी गेलीये, जवळपास निघूनच गेलीये. आणि व्हेरी काल जरी मला दिसले नख दिसतंय, पण माझं मन नाही केलं की त्याला मी कुरतडावं. मी नेल कटर घेतला आणि त्याने कट केले. व्हेरी ती गुड. सवयच माझी निघून गेलीये. लास्ट एक क्वेश्चन की तुम्ही फंगल इन्फेक्शन बद्दल बोलला होतात. हम्म. काय फंगल हो सर. इन्फेक्शन बद्दल काय प्रोग्रेस आहे तुमची, किंवा कमी होण्यात हम्म. काय प्रोग्रेस आहे? बऱ्यापैकी आटोक्यात आहे सर. बऱ्यापैकी आटोक्यात आहे. अगोदर खूप जास्त त्रास व्हायचा, म्हणजे जळगाव सारख्या ठिकाणी पण इथे खूप गरमी आहे. कंटिन्युअस मला क्रीम युज करावी लागायची, पावडर युज करावे लागायचे. त्याचा इश्यू बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता, म्हणजे 50 ते 70% पर्यंत कमी आहे इश्यू सध्या. व्हेरी गुड. गुड. किती 1च महिना वर्ष योगा केल्याने. अजून तर कधीपासून बाकीच आहे माझं करणं. कधीपासून फंगल इन्फेक्शन आहे तुम्हाला? किती वर्ष झाली? कोविड पासून आहे सर. अच्छा. 2020 जवळपास कोविड झाला. कोविड झाल्याच्या नंतरच इश्यू सुरू झाला होता मला. अच्छा, म्हणजे 5 वर्षापासून असलेला हा 2020. म्हणजे तो हो, ह्या 5 वर्ष महिन्यात झाले. 50-70% कमी झाला म्हणता येईल का? हो, कमी झालंय सर, बऱ्यापैकी कमी झालंय. व्हेरी गुड. चांगली प्रोग्रेस आहे. पूर्ण तो जाईल निश्चित. तुम्ही बाकी पण फॉलो करा. हो सर. व्हेरी गुड. आणि ओके लास्ट सर. एक क्वेश्चन, लास्ट, की जसं आपण म्हणतो की हा सर. ऑनलाईन योगा, ऑनलाईन डाएटचा फॉर, याच्यामध्ये काही तुम्हाला टेक्निकल, बरेच लोकांना डाऊट असतो की ऑनलाईन योगा किंवा डाएट होऊ शकतो का? तर तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला या बाबतीत श्री कनेक्ट झाल्यानंतर? सर ऍक्च्युली मला वाटलं होतं ऑनलाईन योगा आहे म्हणजे आपण करा नका करू, काही स्टेप चुकेल, काही होईल, चालेल. पण तसं होत नाही. तुमचं सगळीकडे लक्ष असतं. स्टेप जरी चुकली तर 4 वेळा म्हणताल की ही स्टेप अशी नाहीये, अशीच आहे, नशीच झाली पाहिजे, तेव्हा त्याचा रिझल्ट येईल. तर ते खूप खूप छान छान गोष्ट आहे. म्हणजे बाकी जे काही वर्कआउट वगैरे होतील तिथे माहिती नाही मला हे मॉनिटर करतात की नाही. पण तुमच्याकडनं मॉनिटरिंग एका एका व्यक्तीची प्रॉपर असते. आणि डायट तर एकदम घरगुती आपल्या घरात जे सामान मिळतं त्यावरनच करायची. फ्रुट्स खायचे, सर्व खायचे, सर्व हेल्दी खाऊन स्किन ग्लो होते, वेट पण रिड्यूस होते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व पण विकसित होतंय त्याने. नक्कीच. असंच तुमचा फिजिकल आणि मेंटल लेवलचा ओके सर. हेल्दी जर्नी पुढे चालू राहू द्या. तुमचा फीडबॅक मिळाला. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके. ओके.